यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे 10 वर्ष भारतीय जनता पक्षाला ज्या सक्षम विरोधी पक्षाची सवय नव्हती, इतका सक्षम विरोधी पक्ष हा समोर आहे। काँग्रेसने मला वाटतं काल परवाच मी माध्यमातून जो ऐकलं, जो इशारा दिलेला आहे की जेव्हा हवं तेव्हा सरकार हे पलटू शकतं आणि या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। जसं लोकसभा स्पीकर पदासाठी सुद्धा डेप्युटी स्पीकरची मागणी ही विरोधी पक्षांनी केलेली आहे, कारण मी गेली 5 वर्ष जे हाऊस मध्ये होतो त्यावेळी विरोधी पक्षांचा आवाज कसा दाबला जातो आपणच बातम्या दिलेल्या आहेत की महापुरुषांच्या बदनामीच्या वेळी जेव्हा मी भाषण करत होता माझा माईक बंद करण्यात आलेला आहे। कांद्याच्या निर्याती संदर्भात जेव्हा आवाज उठवला तेव्हा सुद्धा प्रत्येक आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होत होता, माईक म्यूट होण्यासारखे जे प्रयत्न होत होते, पुरेसा वेळ मिळण्याचे जे विषय होते, यासाठी विरोधी पक्षांनी आता डेप्युटी स्पीकरची मागणी केलेली आहे आणि डेप्युटी स्पीकर नाही झालं तर लोकसभा स्पीकरसाठी निवडणूक होईल आणि या निवडणुकीतच कदाचित ही अप्रत्यक्ष फ्लोर टेस्ट असेल। मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे, कारण हा प्रश्न मागची 10 वर्ष कधीच कोणी विचारत नव्हतं हे सरकार चालेल का, पण आता हा प्रश्न आहे। कारण त्रयस्थ म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जे 2 महत्त्वाचे नेते भारतीय जनता पक्षाचे आहेत, या नेत्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना गठबंधनचं सरकार चालवण्याचा कुठलाही अनुभव नाहीये। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने 10 वर्ष मित्रपक्षांना ज्या पद्धतीने वागवलंय त्यामुळे या एनडीएच्या सरकारमध्येच परस्पर विश्वासाचा अभाव आहे आणि त्यामुळे परस्पर विश्वासाचा अभाव असणारं जेव्हा सरकार असतं तेव्हा फक्त एक धक्का और दो याची गरज असते। ही जर देशाची चर्चा असेल तर मला असं वाटतं की देशांना आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय अनुभवाविषयी, त्यांच्या नेतृत्वाविषयी आणि त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीविषयी देशाला किती विश्वास आहे हीच गोष्ट यातून समोर येते। मी भुजबळ साहेबांची ती प्रेस ऐकलेली नाही त्यामुळे त्याविषयी मी भाष्य करू शकत नाही। यामध्ये माझी कायम एक भावना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन विधायक कार्यासाठी प्रेरित होणं ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे। त्या दृष्टीनं हे सातत्यानं काम करत होतो आणि त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशा कुठल्याही फॅक्टरचा मला कुठलाही जो एक परस्पर विश्वासाचा जो अभाव असतो हा मला तरी कुठे जाणवला नाही। उत्सुक असणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे। 4 जून नंतर जे काही विकासाचं नाव घेऊन पलीकडे गेले यांच्यामध्ये एक संपूर्णपणे पळापळ आपल्याला दिसून येते, परंतु माघारी घ्यायचं का नाही हा महत्वाचा विषय। कारण या संघर्षाच्या काळात ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हा किल्ला लढवला आणि जेव्हा विकासासाठी गेलेले पलीकडे जाऊन बसले होते त्यामध्ये आदरणीय पवार साहेब असतील, मान्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, हे योग्य तो निर्णय घेतील अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। कसं आहे, एखादा कार्यकर्ता त्याच्या भावना ट्विटरवर व्यक्त करतो आणि म्हणून आपण पक्षात वाद आहे असं म्हणतो, असं होत नाही। कारण खूप मोठ्या संघर्षातून फिनिक्स प्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी ही भरारी घेतलेली, ही उभारी घेतलेली आहे आणि या उभारीमुळे तुम्ही विचार करा की खरी राष्ट्रवादी कोणाची हा जो प्रश्न होता तो एकीकडे जेमतेम 20% स्ट्राईक रेट, 5 जागांपैकी 1 जागा आणि दुसरीकडे 10 जागांपैकी 8 जागा, 80% स्ट्राईक रेट। तर 20 मार्क मिळवणाऱ्याला पास म्हणायचं की 80 मार्क मिळवणाऱ्याला पास म्हणायचं?